नमस्कार, मी सचिन जाधव. आज आपण नांदेड जिल्ह्याच्या रेल्वे स्टेशन हुजूर साहेब नांदेड येथे आहोत आणि मला जायचं होतं हिंगोलीला. खासदार तिथले नागेश आष्टीकर जे ठाकरे गटाचे जे खासदार वगैरे आहेत ते बंड केल्याच्या नंतर तिथल्या लोकांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी हिंगोलीला निघालो होतो. साधारण आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं देशसेवा ही काय असतं हे आता हे आपल्याला दिसून येते. इकडे कॅमेरा पकडा. हे 3 भाऊ आहेत. दादा नाव काय आपलं? मल्हार सोनटके. ओके. आणि तुमचं नाव काय भाऊ? मध्य ओमकार. तुमचं नाव काय? सूर्यवंशी ज्ञानेश्वर. ओके. आपण कुठल्या गावचे? वाघी. तिघं पण एकाच गावचे का? हे तिघे पण एकाच गावचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तिघे मित्र आहेत आणि तिघांनी आणि हे त्यांची सगळी गँग आहे आणि हे सगळे तरुण हे देशसेवेसाठी कोणी आर्मीची तयारी करते, कोणी मिलिटरीची तयारी करते, कोणी अग्निवीरची तयारी करते. तर या तिघांचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सगळ्यांनी टाळ्या वाजून यांचं स्वागत करावं. तर भाऊ नाव काय म्हणताय तुमचं? ओके. मध्ये ओमकार. भाऊ काय वाटतं तुला? आता तुझं सिलेक्शन झालं आहे आणि तू आज जाणार आहे तिकडे, तर घरची फिलिंग्स आणि त्याच्यानंतर हे मित्रपरिवार सोडून जाते वेळेस तुला काय वाटतं? पहिली प्रतिक्रिया. नाराज तर व्हायले मग मनात एक जिद्द होती की आर्मीत लागावं जावं लागतं का काय. आणि मेहनत केली आपण, त्या मेहनती पुढे काय मेहनत केली का? आणि किती दिवसाची मेहनत आहे? ही 2-3 वर्षाची मेहनत आहे सर. 2-3 वर्षाची मेहनत आहे आणि हे तुझ्या कष्टाचं फळ आज तुला भेटलं असं वाटतंय. आई वडिलांशी बोलणं झालंय का व्यवस्थित? हो झालं. कुठंतरी त्यांचे पण डोळे पाणावले असतात, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर हे आई वडिलांचं तुझं जे स्वप्न आहे ठीक आहे, तू पूर्ण करण्यासाठी तू जातोस. मनाला कुठंतरी लागतंय ना? हां लागते. आणि कुठंतरी समाधान आहे का की तू देशासाठी जातोय? तुला भावी तुझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि चांगलं काम कर. ठीक आहे, तुला खूप खूप शुभेच्छा. भाई तू काय सांगशील? काय वाटतं तुला? मी काय आज काय जॉईनिंग नाही आहे. हां. मला जायची 23 तारखेला. ओके. पण संच लागले चले त्यामुळे मी आज आलेलो. म्हणजे तुमचे जॉईनिंग 23 तारखेला आहे आणि तुम्ही यांना सोडायला आलो. हे मैत्रीचं एक खूप उत्तम उदाहरण आहे. यांना सोडवण्यासाठी हे आले. तर यांची पण जॉईनिंग, यांच्या जॉईनिंगच्या दिवशी आपण राहणार नाही, तरी पण यांची प्रतिक्रिया आपण आजच घेऊया. भाऊ तुला काय वाटतं? काय नाही सांग मला. जेव्हा निकाल लागला नव्हता तेव्हा धुकधुक होती एक मनामध्ये की येईल की नाही येईल की नाही. गेल्या वर्षी मेरिटमधून कटलो होतो मी. यावर्षी लागल्यानंतर मनाला समाधान वाटलं. आई वडिलांशी बोलणं झालं का? निकाल लागल्याच्या नंतर आई वडिलांशी तू पहिलं आई वडिलांना जाऊन सांगितलं लागला म्हणून. काय त्याची पहिली प्रतिक्रिया काय होती वडिलांची? आनंद होता तिचा. आनंद चेहऱ्यावर डोळे पाणावले होते का कुठेतरी? हो. हा का? आणि आईशी बोलून झालं. आई संग एकाच जागी बसले होते आम्ही सगळेजण. जर हा व्हिडिओ कधी जरी आई वडिलांपर्यंत पोहोचला तर त्यांना आत्ता काय सांगशील तू? असं काय नाही का? बरं. तर भाऊ आता कुठं आहेत ते? ओके ओके. नाव काय आपलं? गोविंद गणपतराव सूर्यवंशी. ओके. इथं या तुम्ही. तर आपण यांच्या वडिलांच्या बाबतीत बोलत होतं. तर ते त्यांचे वडील सोबतच आहेत. हे पण आहेत का? ओके ओके. तुम्ही तिथं थांबा म्हणजे ओळखू येते लगेचच. हे ओमकारच ना? हे ओमकारचे वडील आहे. दादा नाव काय आपलं? सदाशिव मध्ये. काय नाव? सदाशिव मध्ये. सदाशिव मध्ये. मुलगा आज जातोय, काय वाटतं तुम्हाला? तुमची भावना काय वाटतं? काहीतरी वाटतच असेल ना का वा देशासाठी जातोय? हो ना, चल चांगली गोष्ट आहे. मनामध्ये दुःख होते का कुठंतरी? काय दुःख का इतके दिवसाचा आपला पोरगा आणि खूप लांब जातोय? दुःख तर वाटणारच. वाटतंय ना? बरं. कुठे दिली जॉईनिंग माहिती आहे का काही? शिलांगला. कुठे? शिलाँगला. शिलाँग, मेघालयामध्ये जॉईनिंग दिली त्यांना. तर आपलं सुद्धा खूप 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 स्वागत, कारण आपण सुद्धा आपल्या मुलाला देशसेवेसाठी पाठवता, ही खूप आनंदाची बाब आहे बरं का. त्याच्यानंतर यांच्या सुद्धा भेटून. दादा काय नाव आपलं? गोविंद सूर्यवंशी. गोविंद सूर्यवंशी. ओके. मुलगा आपला लागला आहे. ठीक आहे. 23 तारखेला तू जाणार आहे. तर मला सांगा
ज्यावेळेस मुलाचा रिझल्ट आला आहे हो ना. ठीक आहे त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला? आनंद वाटला ना. आनंद वाटला. हो ना. ठीक आहे. जितके दिवस तुम्ही जे कष्ट केले होते किंवा मुलासाठी जे हे केलं होतं ते कुठंतरी सार्थक झाल्याचं वाटतं? नाही, सार्थक तर झालंच ना. हम्म, हम्म, त्याच्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं. त्यानं मेहनत घेतली, हम्म, त्याचा मेहनतीचं फळ भेटलं. हम्म, हम्म, खरोखर त्याला आवडच होती ना. हम्म. 10वी झाल्याच्या नंतर आम्ही विचारलं, बाबा तुला काय करायचं पुढे चलून भविष्यामध्ये? हम्म. ते म्हणलं मला देशाचं रक्षण करण्यासाठी मिलिटरीची तयारी करायची. अरे वा, ते तर त्यांचं स्वप्न होतं आणि त्यांनी पूर्ण केलं आणि वडिलांचं सुद्धा एक प्रकारचं समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा. आणि आणखीन एक भाऊ होते ते कुठे गेले आहेत का? बोलणार नाहीत का आपण? ठीक आहे. तर हे आता रेल्वे स्टेशनवरून जाते वेळेस हे दोघं आपल्याला भेटले आणि आणखीन एक मित्र ते पण भेटले. तर त्यांचं तिघांचं पण भावेश मीडियाकडून खूप खूप स्वागत आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप. कॅमेरामॅन रोहित बडवणेसह मी सचिन जाधव, भावेश मीडिया, नांदेड. आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा.